महाराष्ट्रामध्ये 50,000 युनिटमध्ये 50,000 प्रवासी नेते कार्यकर्ते गाव चलो अभियान आम्ही सुरू करतो आहे। 4 एप्रिलला हे अभियान सुरू होणार आणि 11 एप्रिलला पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीच्या दिवशीपर्यंत हे अभियान सुरू राहणार। फेब्रुवारी 11 फरवरी 4 फरवरी ते 11 फरवरी पर्यंत। आणि 50,000 युनिट मध्ये काय तर 27,000 ग्रामपंचायती, आदिवासी पाडे, तांडे, धनगरवाड्या, सर्व अनुसूचित जाती जमातीचे वस्ती असे 50,000 युनिट आम्ही तयार केले आहे। शहरामध्ये मुंबई शहरामध्ये वार्डाला एक युनिट म्हटलेला आहे। 256 वॉर्ड असतील तर 256 युनिट आम्ही त्याला म्हटलं आहे। 256 नेते मुंबईमध्ये 256 युनिट मध्ये जातील आणि 24 तास मुक्काम करतील। 24 तास मुक्कामी असलेलं गाव चलो अभियान आणि 24 तास मुक्कामी राहून त्या युनिटमध्ये जे 51% भारतीय जनता पक्षाचं आमचं संघटन करण्याचा आमचा जो संकल्प आहे, 18 संघटनात्मक कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्या युनिटमध्ये। आणि 18 संघटनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा बूथ हा 51%वर कसा येईल, आमचा बूथ जो मागच्या 2019 मध्ये काही कारणाने कमी राहिला असेल तो पुढे कसा जाईल याकरता आमची पूर्ण योजना आम्ही तयार केली आहे। 50,000 प्रवासी कार्यकर्ते नेते यांचे कुठल्या गावात ते राहणार, कुठल्या गावात जाणार याची यादी आम्ही आता अंतिम केली आहे। आणि जर या यादीचा विचार केला तर मी स्वतः 8 तारखेला साऊर तालुका भातकुली जिल्हा अमरावती इथे 24 तास मुक्कामी राहणार। माननीय आमचे नेते देवेंद्रजी हे 7 तारखेला पारटसिंगा तालुका काटोल येथे मुक्कामी राहणार। नितीन गडकरीजी हे धापेवाडा तालुका कळमेश्वर येथे मुक्कामी राहणार। ॲडव्होकेट आशिष शेलार हे गुरामवाडी तालुका मालवण येथे मुक्कामी राहणार। पियुष गोयलजी योगीनगर बोरीवली येथे मुक्कामी राहणार। मग आता केंद्रीय मंत्री विचार केला तर कपिल पाटील कोंडगाव मध्ये, भारती पाटील अंबोजा कळवण मध्ये, भागवत कराड चिंचखेड्यामध्ये, रावसाहेब दानवे पाटील वालसावंगी मध्ये, विनोदजी तावडे साहेब विर्ले पार्ले मध्ये, श्रीमती पंकजाताई मुंडे कळामध्ये, चंद्रकांत दादा पाटील नाणेगाव मध्ये, सुधीर मुनगंटीवारजी दाताळामध्ये, गिरीश महाजनजी तांदलवाडी, रवींद्र चव्हाण केसरी तालुका सावंतवाडी, अतुल सावे लासूर मध्ये, मंगल प्रसाद लोळा वहाले भिवंडी मध्ये, राधाकृष्ण विटके पाटील दुर्गापूर, सुरेश खाडे पेड तालुका तासगाव, विजयकुमार गावितजी नाशिंदे मध्ये, विक्रांत पाटील तुंगारली मध्ये, असे आमचे सर्व नेते हे या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे। आणि असे राज्यातले 50,000 नेत्यांना आम्ही 50,000 युनिट जे शहरी भागात मध्ये मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुणेमध्ये हे वार्ड वाईज मुक्कामी राहणार। आणि सर्व आमदार खासदार, माजी खासदार 24 तास गावात। आणि मग गाव चलो अभियानात काय करणार आहे तर गाव चलो अभियानामध्ये 18 संघटनात्मक विषयावर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। आम्ही बूथ प्रमुखाची बैठक घेणार आहोत। प्रत्येक मतदार यादीच्या पानावर जे लोक राहतात त्यांच्या भेटी होणार आहेत। मतदाराची आम्ही चर्चा करणार आहोत। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आमचं युनिट आहे त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपशी आम्ही चर्चा करणार आहोत। त्या ठिकाणी आमचं मोदीजींसोबत जोडण्याचं नमो ॲप आहे जे मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, गरीब कल्याणाकरता ज्या ज्या काही योजना केल्या त्या योजनेचे हँडबिल आहे।
हे आम्ही प्रत्येक घरोघर देणार आहोत। हे हँडबिलची प्रति आपल्याला दाखवलेली आहे। असंच या ठिकाणी जनसंघाच्या काळापासनं जे आमचे त्या ठिकाणी काम करणारे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी भेटणार आहोत। युवकांसोबत आम्ही नमो चषकचा आम्ही या ठिकाणी मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे। प्रत्येक विधानसभेत 50,000 मुलं नमो चषक खेळतायत, त्या युनिटशी आम्ही चर्चा करणार आहोत। शक्तिवंदन महिलांची शक्तिवंदनची आम्ही एक टीम तयार केली आहे। गावातल्या महिला बचत गट आहेत, त्या ठिकाणी आशा सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे, यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत। प्रवासी नेते आहेत सर्व 50,000 नेते जे जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीचे, नगरपालिकेचे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कॉन्टेस्ट केले आहे, असे आमचे 32,000 सुपर वॉरियर आहे। या 32,000 सुपर वॉरियरला सुद्धा आम्ही जबाबदारी दिली आहे आणि त्यामुळं एक महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संघटनात्मक वातावरण ढवळून निघेल, विकासात्मक वातावरण ढवळून निघेल आणि हे 50,000 प्रवासी कार्यकर्ते जेव्हा 50,000 युनिटमध्ये जातील त्या ठिकाणी आमचे ग्रामसंयोजक, निवासी कार्यकर्ता गेल्यावर त्या गावाचा ग्रामसंयोजक हा तेथील पूर्ण 18 संघटनात्मक कार्यकर्ता तयारी करून ठेवेल। एक ग्रामसंयोजक असणार आहे जो तेथील तयारी करेल, प्रवासी नेता 24 तास मुक्काम करेल, शहरामध्ये शहर संयोजक राहील, तो शहराच्या युनिटला व्यवस्था उभी करेल आणि आमचे प्रवासी नेता तिथे राहील। तर आमचे सारे केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये असलेलं हे संपूर्ण गावचलो अभियानामध्ये आम्ही राहणार आहोत। हा आमचा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। पुढच्या काळामध्ये एक शक्तिवंदन कार्यक्रम आहे जो महिलांचा एक मोठा, महिला बचत गट असतील, माविमचे, त्या ठिकाणी महिला बाल कल्याणचे, उमेदचे महिला बचत गट आहे, यांच्याशी माननीय प्रधानमंत्री मोदीजी संवाद करणार आहेत। जसं 9 मतदारांशी संवाद केला तसा महिलांशी संवाद करणार, महिला बचत गटांचा, महिला बचत गट माविमचे, उमेदचे यांच्याशी संवाद करणार आहेत। लवकरच तोही कार्यक्रम आम्ही करणार आहोत। एकंदरीत युवकाकरता नमो चषक, महिलाकरता त्या ठिकाणी शक्तिवंदन आणि भाजपाकरता गाव चलो, आणि याच्यातलं अंतिम काय तर एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख घरांशी भेटणार आहे, घरभेटी करणार आहोत। गाव चलो मध्ये घर चलो करणार आहोत, गाव चलो मध्ये घर चलो करणार आहोत। म्हणजे संपूर्ण 50,000 युनिटमध्ये गाव चलो सोबत 3.5 लाख घर चलो होणार आहे। म्हणजे एका लोकसभेच्या ॲव्हरेज 3.5 लाख घरी आम्ही जाणार आहोत। मला वाटतं यातनं आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातो आहे। ज्यांना ज्यांना जी जी सीट महायुतीमध्ये मिळेल त्या सीटच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीनिशी आमचं युनिट, हे गावपर्यंतचे युनिट, बूथपर्यंतचं युनिट, प्रत्येक मतदार यादीच्या पानापर्यंतचं युनिट हे या ठिकाणी कामाला लागणार आहे। मला वाटतं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व जनतेकरता आमचे नेते सर्व जाणार असल्यामुळं ते जनतेलाही भेटेल, आमचे मंत्री जाणार असल्यामुळं तिथले प्रश्नही सुटतील, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजनाही जनतेपर्यंत पोहोचवतील, याकरता असा गावचलो अभियानाचा हा कार्यक्रम आहे। मी अंजली दमानियाजी या ताईंशी एवढंच सांगेल बोलताना आपल्या माध्यमातून, ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे, राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे। मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलीताई दमानियाला माझी आहे। अजूनही राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कुठलीही चर्चा झाली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीची संपूर्ण
जागा वाटपाचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे. आजच्या तारखेपर्यंत सर्व चर्चा अफवा आहेत, कपोलकल्पित आहे. कोणतीच सीट कुणाला मिळाली नाही आहे. कपोलकल्पित बातम्याच्या आधारावर न्यूज मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा पसरवण्यात येत आहे. या चर्चांना काही अर्थ नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. राज्यसभेची चर्चा महाराष्ट्रातच झाली नाही आहे तर केंद्रात कशी होईल? प्रश्न असा आहे की तिघही नेते जे गेले आहे, येणारं बजेट महाराष्ट्राचं विकासाच्या विषयाकरता तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचे जे विकासात्मक विषय आहेत, येणारं महाराष्ट्राचं बजेट आहे, अधिवेशन आहे, केंद्राने जे काही बजेटमध्ये काल दिलं, महाराष्ट्राला जास्तीत जास्त कसा फायदा होईल. काही बाबी या नुसत्या राजकीय नसतात, काही प्रवास हे विकासाचे असतात. मला वाटतं कालचा प्रवास विकासाचा होता असं मला वाटतं. उद्धव ठाकरेजी यांनी जो प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासातल्या जी काही जनता त्या प्रवासात त्यांच्यासोबत होती आणि जेव्हा मतदानाचा दिवस येतील, आज जरी कुणी असेल प्रवासामध्ये त्यांच्या, पण मतदानाच्या दिवशीपर्यंत जनतेला हे माहीत होईल उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे. उद्धव ठाकरेंना मदत करणे म्हणजे सनातन धर्म, सनातन हिंदू धर्म संपवणाऱ्या उदयनिधीला मतदान करणे आहे. उद्धव ठाकरेंना मतदान करणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करणे आहे. त्यामुळे जसे अशा निवडणुका येतील, जसं जसं मोदींचं वादळ येईल तसं तसं उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात फिरणंही बंद करेल. कारण जनतेला हे कळलं आहे उद्धव ठाकरेला मतं देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत देणं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आता किती प्रवास केला, त्या प्रवासामध्ये हातात काय येणार, तर हातात ते भोपळा घेऊन येणार आहे घरी, एवढंच मला वाटतं. मोदीजींची गॅरंटी संपूर्ण देशाने मान्य केली आहे. 22 जानेवारीला बघा, संपूर्ण देश, आमचे युवा, स्वतः तुम्ही, मीडियाचे बंधू, सर्व ज्या पद्धतीनं हा देश राममय झाला होता, मोदीजींची गॅरंटी होती मॅन्युफॅक्चरमध्ये की अवधमध्ये, अवधपुरीमध्ये ज्या काँग्रेसनी म्हटलं की प्रभू रामचंद्र काल्पनिक आहेत, कपिल सिब्बलांनी म्हटलं, काँग्रेस पार्टीने ऑफिशियल अफिडेव्हिट दिलं, मोदीजीची गॅरंटी होती मॅन्युफॅक्चरमध्ये. मोदीजी आपला मॅन्युफॅक्चर जो मतदाराला दिला, मतदान करताना, मतं घेताना, मताचं कर्ज घेताना जो मॅन्युफॅक्चर लोकांना दिला होता, तो मॅन्युफॅक्चर मोदीजींनी पूर्ण केला आहे. आणि म्हणून मोदीजीची गॅरंटी चालत आहे. आता कुठल्याही नेत्याची गॅरंटी चालत नाही, फक्त मोदीजी चालत आहे. आणि उद्धव ठाकरेजी तुमची तर बिलकुलच चालत नाही. कारण 2.5 वर्ष तुम्ही नुसते घरी मातोश्रीवर झोपून राहिले, तुम्ही मंत्रालयातही आले नाही, विधान भवनातही आले नाही. त्यामुळे तुमची गॅरंटी कोणी तयार नाही घ्यायला. आणि तुमची गॅरंटी लोकांना माहीत आहे. तुम्ही राहुल गांधी करता काम करतायत, तुम्ही उदयनिधी स्टॅलिन करता काम करतायत, तुम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध करणाऱ्या लोकांसाठी काम करताय, लोकांना माहीत झालं आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण गेलं कोण नाही गेलं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही 51% निवडणुकीची तयारी करतो आहे. 51% तयारी जर आम्ही करतोय तर आम्हाला काही फरक पडत नाही कोण युतीमध्ये गेलं, कोण त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये गेलं. आमची महायुती प्रचंड ताकदवान आहे. मोदीजीची गॅरंटी आहे, काही चिंता करायची गरज नाही. एकनाथ खडसेंनी राज्य सरकारची टीका केली आहे की राज्य सरकारची परिस्थिती म्हणजे एक दोन बायका अशी तरी टीका केली आहे. कसं पाहता याकडे? कारण त्यांनी सांगितलं की 50 कोटी घेऊन सर्व काही सरकार चालत आहे.
ते रोज रोज तेच ते बोलून काही लोकांना फरक पडत नाही. एकनाथ खडसे जे आता विरोधी पक्षात आहे ते टीका करण्याचं कामच आहे. सर, महाड मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार आहेत कौशिक निंबाळकर, मात्र त्यांना यावेळी लोकसभा लढू देणार नाही असं अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर म्हणतात. आम्हाला या ठिकाणी त्यांनी उमेदवारी मागितलेली त्यांचे भाऊ संजीव राजे यांचे आहेत. अशा प्रकारे बघता कारण तुमचेच घटक पक्ष आहेत आणि ते जर जे तुम्हाला आव्हान देतील. पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होऊन सीटचं अलॉटमेंट होतपर्यंत कोणी कुठेही दावा करू शकतं. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही लढावी, भाजपला वाटतं की सर्व 48 लढाव्या, शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटतं की ह्या लढाव्या, अजितदादांना वाटतं या लढाव्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना, अजितदादांना नाही. पण जेव्हा हे तिन्ही नेते समन्वय करतील, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड बसेल, त्यातून जे निर्णय होईल तो निर्णय सर्वांना मान्य राहील. आणि मला वाटतं महायुती प्रचंड भक्कम आहे. आज मागणी करायला सर्वांना मुभा आहे, मागणी करायला सर्वांना मुभा आहे. आपलं मत अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, सर्वांना मांडणी करायचा अधिकार आहे. आणि नंतर मात्र एकदा निर्णय झाला की निर्णयाच्या पाठीशी राहणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं की आमचा नेता मोठा व्हावा, त्यामुळं यात काही गैर नाही. मला वाटतं शेवटी निर्णय झाला सर्व मान्य करतील. काँग्रेसला धक्के बसणार आहे. छगन भुजबळ असं आता म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मला कधीही मंत्रिमंडळातून काढू शकतात, त्यामुळे हे खूप मोठं वक्तव्य पाहिलं जातंय. असं आहे, सरकारमध्ये मी नाही आहे, त्यामुळे याचं उत्तर एकनाथ शिंदेही देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.